सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं जय हनुमान क्रिकेट क्लब मांडकी खुर्दच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। लवकरात लवकर यायचं आणि तसंच तुझ्या मध्ये हॅलो हॅलो आता मैदानामध्ये मंगेश आणि नाला चौपारा नगरीमध्ये असे गाजलेले नामवंत प्लेयर आणि आमच्या मंडळाचे सदस्य परशुराम गिरेकर यांचे ते आगमन झालं आहे। तरी जय हनुमान क्रिकेट क्लब मानकी खुर्दच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। चला चला लवकर या शांतता सांगा, फोटो सेशन नंतर करायचं आपल्याला, बरोबर शांततेत राहा। थोडा डीजेचा आवाज कमी करा, संघाचे संघमालक शांततेत राहा। तरी आलेल्या सर्व मान्यवर यांचं पुन्हा एकदा जय हनुमान क्रिकेट क्लब मांडकी खुर्दच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। तर प्रणय देखील आपल्या संघाला एकोणीस रन करायचे। 6 बॉल 4 रनची आवश्यकता पहिली भाऊ या संघाला। बस लास्ट मोमेंट, बस भाव साइन करतोय। ए चले संघाचा मार्गदर्शन आणि दर्शनाचा आवड आहे।
तुमच्या पण 2 धावा. संघाची धाव संख्या 1-5 आणि मल्हार खांबे बघा आणि असा एक सुंदर फटका लागला आणि बाहेर आणि संघाची धाव संख्या होते 1-5-7. पुढील चेंडू मंदार खांबे यांना सुंदर फलंदाजी करणारे मंदार खांबे आणि गोलंदाजी त्यांच्याकडून क्षेत्ररक्षण बंटी गडती यांच्याकडून. पुढील चेंडू राकेश गोडेकर आवश्यकता. पुढील चेंडू मंदार खांबे यांना आणि अशा प्रकारे सुंदर असं क्षेत्ररक्षण सापडलं नाही आणि 2 धावा घेतल्या आहेत. पुढील चेंडू मंदार खांबे यांना आणि 1 धाव 11 2-5-11. पुन्हा एकदा थंडा झोन आले त्याच्यात बघा आपल्या आणि अशा प्रकारे धावा करायच्या आपल्याला आणि गावकऱ्यांकडे सौरभ डिके आणि नागोर यांच्याकडून जिंकण्यासाठी एकच आवश्यक झाले 16. पुढील चेंडू सौरभांना डेड बॉल 21 धावांची आवश्यकता. 3 ओव्हर लेवलला 3 एकूण धाव संख्या 18 2-5-18. पुढील चेंडू सौरभ डिके यांना सुभाष डिके यांचा आगमन होतोय. आपला हार्दिक आणि या षटकातील शेवटचा चेंडू 2 धावा घेतल्या आहेत. 22 संघाची धाव संख्या 22. आणि सुंदर क्षेत्ररक्षण 5 धावांमध्ये 13 धावांची आवश्यकता. 13 धावांची आवश्यकता. 5 बॉल 13 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू मंदार खांबे यांना एवढा पिकअप मारा मध्ये दर्शक आणि थोडं सुंदर क्षेत्ररक्षण आणि थोडं एकूण धाव संख्या 27 आणि जिंकण्यासाठी 4 बॉल 10 धावांची आवश्यकता. 4 बॉल 10. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आणि अशा प्रकारचा सुंदर चेंडू आणि
यांच्याकडून खरोखर आपल्या 29. आता 3 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. 3 बॉल 8 आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतं. खूपच छान खेळ गोरेकरांच्याकडून आपल्या संघासाठी निर्देशित सूचना आहे. बघूया आता पुढील शेवटचे 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. इथे रंगतदार सामना पाहायला म्हणजे आपल्याला 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. पुढील काय करतात ते या सामन्यामध्ये जो विजय होणार आहे तो अंतिम राहिल्यासाठी होणार आहे. आणि आपल्याकडे सुंदर क्षेत्र आहे. आता स्ट्राईकला आले बघूया पुढील होणारा सेमीफायनल अभी सुपर किंग वर्सेस बजरंग वॉरियर्स या दोन्ही संघाच्या संघमालकांनी फायनलमध्ये एकदम टॉस करून आपण लगेच सामना सुरुवात करणार आहोत. आणि एकच धाव घेतले आणि दुसरे धाव परंतु हार्दिक अभिनंदन. आपण मैदानाच्या बाहेर अजून सामना बाकी आहे. सुंदर असा चेंडू आणि सुंदर असा फटका मारला आणि तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण अभिषेक गुडेकर यांच्याकडून खूप सुंदर 4 धावा वाचवल्या आहेत आपल्या संघासाठी. दुसरी अडकवत बॉलचे अडकवत आहेत आणि दुसरा पुन्हा एकदा प्रणय धुमाळ यांच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण 1 धाव 1 धावच्या बरोबर एकूण धावसंख्या 9 1-5-9 आणि पंचावन्नचे 9 घोषित केलं. एक अतिरिक्त धाव मिळते. संघाची एकूण धावसंख्या 1-5-10. आणि उत्कृष्ट नावाप्रमाणे चैतन्य पुरवलं सर्वांच्या चेहऱ्यावरती. आणि अजून सुपर किंगचे मालक अभि गुडेकर आपल्या गुणवत्तेना आणि या स्टेडियममधल्या गाजलेला गुणवत्ता चैतन्य फक्त 5 धावांवरून 2 विकेट घेतले आणि पहिला चेंडू प्रणय धुमाळ आणि त्यांना प्रत्युत्तर देत आहेत ते शुभम धुमाळ. आणि पहिला बॉल त्याच्यात 9 चौकार आहे. अतिरिक्त मिळते. सुंदर फटका मारला आणि संघाचे एकूण धावसंख्या 2-5-5 आणि अशा प्रकारे 4 गुण झाले दक्षिण गोरेकर आणि सुंदर असा पहिलवान संघाचे कोच विजयजी खाते यांच्याकडून एक सर्वांसाठी थंडगार पेय थम्सअप वाटप करतात आणि आपले आभार कोच विजयजी खाते. त्यांना तिकट मारा करतात. प्रणय धुमाळ उत्कृष्ट गोलंदाजी प्रणय धुमाळ यांच्याकडून आणि प्रत्युत्तर देत आहेत नवनाथ गुडेकर आणि 1 धावच्या स्वरूपात
संकेतवर संघाची धावसंख्या 4-13. पुढील फलंदाज श्रेष्ठ डिके आणि सुंदर फलंदाज चेंडू फक्त एकच आहे म्हणते तिखट मारा करत आहेत प्रणय धुमक आणि संघाची एकूण धावसंख्या 4-14. थोडासा काही बॉल सापड परंतु बॉल अडकवलाय ते अभि गुडेकर यांनी 2 धावा घेतलेल्या आहेत. फलंदाज सुद्धा आहेत. आता अंतिम षटक घेणार आहेत ते दीक्षित गुडेकर आणि संघाचा कर्णधार आणि फक्त इथे थोडासा कॅच मिस होते. एकच धावावर समाधान लागते आणि पुढील चेंडू नवनाथ यांना आणि अशा प्रकारे चेंडू अडकवण्याचा प्रयत्न. ज्या धावा वाचवल्या आहेत अभियाने 2 धावा. एकूण धावसंख्या 4-19. पुढे चेंडू नवनाथ यांना बघूया आपल्या संघासाठी पूर्णपणे टीम कोलॅप्स झाली आहे बजरंग वारियर्सची आणि पुढचा फलंदाज विशाल नावाप्रमाणे विशाल. बघूया आता आपल्या संघासाठी काय करते आणि सुंदर क्षेत्ररक्षण अगदी सुपर किंग या संघाकडून करून आलाय. आता फायनल साठी पात्र झालेला आहे. फायनल मध्ये आपण त्यांचा पुन्हा एकदा संघ आपला खेळ पाहणार आहोत आणि बॉल काही समजला नाही विशाल यांना. आणि धावसंख्या 20. चेंडू आणि पुन्हा एकदा त्यांना समजलं चेंडू याकडे विकेट. सुंदर मारला फटका परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण करण्यात मग यांच्याकडून आणि आता स्ट्राईकला क्रिस. बघूया शेवटचा चेंडू किती रन येते बघूया आणि न समजा चेंडू सुंदर असं गोलंदाजी आणि संघाचे संघनायक कप्तान निलेश डिके मारा करतील प्रणय धुमक यांना. सलामीला आले प्रणय धुमक आणि नॉन स्ट्राईकला चैतन्य. दोघेही डावकरी फलंदाज आहेत. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करत आपल्या संघाला विजयी क्षेत्राचा प्रयत्न करतात ते. पहिला चेंडू प्रणय यांच्यासाठी आणि एक चेंडू एक धाव घेतलेली आहे. सुंदर गोलंदाजी तेवढं सुंदर फलंदाजी सुद्धा आणि सुंदर क्षेत्ररक्षण तीन काढू येतात. पुढील चेंडू चैतन्य खांद्यांना परंतु पंचांनी न घोषित केलंय. अतिरिक्त धाव मिळते. संघाची धावसंख्या 2. 1 बॉल 2. आउट. पंचांनी आउट केला आहे. चैतन्य याला बॉल प्रत्येक खेळाडू तेवढा ताकदीचं क्षेत्ररक्षण करतात बजरंग वारियर्स या संघाकडे आणि मारला चेंडू आणि आणि आता त्याच स्वरूपात मारला चेंडू आणि पुन्हा एकदा एकूण धावसंख्या 8. 1 बाद 8. थोडस लक्ष नसल्या कारणानं एक जुगान उलट येते. त्या जुगाचा फायदा घेत बघूया काय करते आपल्या संघासाठी. आणि पुन्हा त्याच स्वरूपात लढायला सुंदू आणि एकच धाव सुंदर असं चित्ररक्षण सागर धुमक यांच्याकडून. आणि आता गावपुरा फलंदाज प्रणय धुमक आणि एक रन स्वरूपात छोटी काढण्याचा प्रयत्न आणि धावसंख्येवर संघाची धावसंख्या होते 1 बाद 11. आणि पहिल्या ओव्हरच्या
समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1-11. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं खेळाचा आस्वाद घ्यायला मिळतोय. खरोखरच चारही बाजूने प्रेक्षकांची तर गर्दी जमते, कारण खेळणारे सगळे वर्गीने गरजेचे असे खेळाडू आहेत, नामवंत खेळाडू मुंबईमध्ये खेळणारे. आणि आता बघूया निश्चित आपल्या संघासाठी कितपत योगदान देत होते आणि अशा प्रकारे शेवटी धाव करतो. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक टाकत आहे तो शुभम, आणि त्यांना तेवढाच प्रतिउत्तर येण्याचा प्रयत्न दीक्षित गुडेकर यांच्याकडून. महाराष्ट्राच्या दिग्गज गर्दी पुढे चेंडू आणि अशा प्रकारे हा बॉल 11. पुढील फलंदाज नीरज कुमार आपल्या संघामध्ये काय करायचे. मूर्ती लहान आहे पण बघा शेवटी महान झालं एकच सकाळीला चेंडू आणि ठरून काय शेवटी धावसंख्या 14. अरे वा, सुंदर असा चेंडू मारा. म्हणजे ठिकाणी 8 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. अतिशय रोड असा सामना पाळण्याचा अतिशय सामना रंगतदार सामना इथे आहे. अभि सुपर किंग वर्सेस बजरंगबली वॉरियर आणि एक फलंदाज जितेश गडसे. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. आणि अभि आपल्या संघाला फॉलो करा. पुढील चेंडू जितेश गडसे यांना. बघूया या चेंडूवर कसा पटकावला आणि इथे एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव घेतलीच आहे. 7 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. 7 बॉल 7. बघूया कशी 7 होतो तो नीरज आपल्या टीमसाठी. 7 कोणत्याही प्लेअरने मैदानामध्ये येऊ नका. पंच जो निर्णय देतील तोच अंतिम राहील. काही शंका असेल तर फक्त बॅट्समन फक्त घेऊ शकतात डिसिजन. आणि अशा प्रकारे 2 धावा घेतलेले आहेत. चेंडू तेवढा तिकट मारा दोन्ही गुरुकर यांच्याकडून आणि तेवढा सुंदर असा फटका मारा लतीफ आणि 5 बॉल
बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचक आपला सामना पाहायला अभिषेक वर्सेस गडचिरोली वॉरियर्स आणि फलंदाजीसाठी दीपेश घरशी आणि सुंदर माला फटका दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. तर चालू असलेला अंतिम सामना आधी संघ आणि संघ पहिल्या षटकात घेऊन आले ते धावा केला. गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक अष्टपैलू कामगिरी टाइल्स का तो ऑर्डर कुछ भी नहीं, सब टाइल्स है. कडप्पा और कोटा आएगा. सर्वेश उत्तम दिमाग आणि उत्तम कामगिरी त्यांची आहे. आणि हेलो अशा प्रकारे सलामी डार्क में रहेगा. उधर तो टायर रखा है ना, उधर एक संयुक्त खेळी आपल्याला पाहायला मिळते. गणेश साहब वो डिपार्टमेंट टायर रखा है ना, उधर रहे देखो. उधर सब उधर ही है. देखो हाई टाइल्स है, आया है भाई. रेते आ रहा है, रेते आ रहा है, रेते आ रहा है. है ना उधर प्रीमियर लीगचा कोण होणार यावर्षी गडप्पा का कोई ऑर्डर नहीं है. 2025 वर्ष 2025 लागला नाही. पहिला स्टंपला लागलाय. पहिला पायाला आणि कोणी वाद करू नका. पंचांचा नियम अंतिम राहील. एक रन. सुंदर असं पंचगिरी बाद होते विनायकजी घाणेकर आणि देवेंद्र घाणेकर. आपलं खरोखरच मनपूर्वक आभार. मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. गेले 2 दिवस आम्हाला महत्वपूर्ण सहकार्य करत आहात. पुढील चेंडू दीक्षित गोडेकर यांना तेवढा तिकट मारा सर्वेश उत्तम कुमार यांच्याकडून आणि स्ट्राईक लाईनचे दीक्षित गोडेकर नॉनस्ट्राईकला प्रणय धुमाळ. बघूया आपल्या संघाचा आणि अशा सुंदर धक्का मारला आहे. अशा प्रकारे जय गोडेकर यांच्याकडून खरोखरच जय. एक बॉर्डर लाईनवरती एक 3 धावा वाचवण्याचा प्रयत्न करतोय. कारण 3 धावा वाचणं मध्ये फार मोठी गोष्ट आहे. कारण एक धाव ते महत्वपूर्ण असते. खेळ हा खेळ असतो आणि खेळाचे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. आणि पुढे चेंडू आणि या 4 दिवस प्रयत्न करतात आपल्या संघासाठी कशाचा वगैरे आपल्याला यशस्वी केंद्र नाही आपल्या संघासाठी आणि आता आलाय बघूया आपल्या संघासाठी एवढा तिकट मारा सर्वेश आणि बघूया फलंदाजी दीक्षित गोडेकर आणि पंचांनी अतिरिक्त धाव एक वाईट घोषित केला. एक अतिरिक्त धाव मिळते संघाला. संघाची एकूण धावसंख्या 1/7 आणि अशा प्रकारे 2 धावा घेतलेल्या आहेत. बॅटिंग दीक्षित बॅटिंग इथे रंगले आहे आणि प्रत्येक आणि अष्टपैलू फलंदाज बघा रंगा आपले मैदानामध्ये घेत आहे. रंगबिरंगी
तर चालू असलेल्या जर्मन क्रिकेट या मंडळासाठी आमच्या मुंबई मंडळाचे सल्लागार सन्माननीय श्याम टेकेंवर 201 रुपयाची देणगी सुरू करणारे आम्ही आपले सदस्य आहोत. तर पुढील चेंडू चैतन्याला चैतन्य बघूया आपल्या संघासाठी आता 3 विकेट झालेला आहे आणि पुढे झाला आहे 17 3 5 17 चैतन्य बघूया कशावर चैतन्य आणतो परंतु समाधान म्हणावं लागतंय पण सुंदर असतो मारला आणि तेवढा सुंदर क्षेत्र असून हा सामना 4 षटकांचा सुरुवात येत आहे याची नोंद घ्या आपण 4 षटकांचा. पुढे चेंडू दीक्षितांना आपण हा चेंडू थोडा खराब आणि पंचांनी वाईट घोषित केला. एक अतिरिक्त 10 मिनिटे संघाची आणि सुंदर असा फटका मारला सुंदर क्षेत्रातून थोडं बरोबर यांच्याकडून आणि एक आक्रमक फलंदाज दिपेश बघूया दिपेश आपल्या मालक फलंदाजी करण्यासाठी आले आणि जर सुंदर आपण प्रतिकार घेत सरकारांच्या आतषबाजी केली तर पंचाने 9 घोषित केला आहे. 1+1 2 धावा 25 एकूण धाव संख्या 25 5-5-25 पुढे आला आहे आपण नंतर घेऊन जायचं आणि पुढे चेंडू अभिषेक यांना पण तो हा बोल समजत नाहीये. अभिषेक त्या चेंडूचा थोडासा फटका मारत आणि जबरदस्त मध्ये खेळाडूच जबरदस्त आहे त्याच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजी आणि पुढील चेंडू आपल्याला आहे उत्कृष्ट दर्शन बरोबर एक सुंदर असं दर्शन होते आम्हाला नावाप्रमाणे दर्शन आणि पुढील चेंडू सोनी आणि सोनी पण बघायला सुंदर एकच नाव घेतलेले आहे नाव रोशन डिके नाव आपलं रोशन झालं बघा आणि विजेता हा अंतिम सामना 4 षटकाचा खेळात येत आहे. हे आपण दोन्ही संघ नायकांना म्हणून घ्यायचे. स्ट्राईकला क्रिश आणि एक धाव घेतले सनीने पण तेवढंच उत्तम आणि उत्कृष्ट आदित्य यांच्याकडून उत्तम कामगिरी कारण त्यांचं काकाच उत्तम आहे उत्तम कामगिरी असणारच. तर बघूया पुढील चेंडू दर्शनाचा आणि बघूया हवी आपल्या संघासाठी काय कामगिरी करताना एकच धावावर मला मानतोय पंचाने एकच धाव डिक्लेअर केले विरुद्ध आहे आता काय बोलणार नाही. पुढील चेंडू अजून यांना आणि तेवढा तिकट मारा दर्शन आणि सुंदर असा फटका मारा गाणी करतो या प्लेअरच्या कानापर्यंत संघ मालक गणेश भोमत आणि कोच विजयजीत खाते म्हणतो पण मैदानाच्या प्लेअरला काही ना काही तर पुढे
बघूया सनी आपल्या संघासाठी काय करतो शेवटी धावण्याचा प्रयत्न संघाच्या धावसंख्येत संघाच्या धावसंख्येचा आलेख वाढत चाललाय आणि एकूण 7 विकेट 33 धावा. फलंदाजी सनी करून पण तेवढाच विकेट मारा दर्शन घडतो यांच्याकडून. पुढील चेंडू सनी आणि बॉल बाहेर होता ना बॉल नव्हता रंगतदार सामना अजून सुपर किंग वर पॅनल्टी सर्कल मध्ये पॅनल्टी सर्कलमध्ये सामना चालू असताना कोणत्याही खेळाडूने बाहेर येऊ नये. जर आला तर 2 रन. उत्कृष्ट 2 फलंदाज झाले स्ट्राईक घेतात रोशन डिके खास मॅच जिंकण्याच्या उद्देशाने संघा दोन्ही संघाने अतिशय उत्कृष्ट असं झालं असेल. सामना सुरू होतो. बॉलिंग घेऊन येतो तो काय घेण्याचा दोन्ही संघाचं पहिला चेंडू अतिशय चेंडू एकच राहून ते रोशन डिके यांना संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या येते 3-1 1 बॉल 1 रन. दुसरा चेंडू अतिशय चांगला पुढील चेंडू रोशन डिके यांना आहे. रोशन डिके आपली संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत बघूया संघासाठी कसं योगदान देणार आहे ते. तेवढा तिकट मारा नाही धोन यांच्याकडून उन्हाचा बहर आणि कहर तरी सुद्धा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतो उघडू शकतो त्यांनी यांच्याकडून तेवढे उत्कृष्ट फलंदाजी रोशन डिके सर्व पुढच्या चेंडू रोशन यांना पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि 1 रन घेण्यात यशस्वी होतात रोशन. संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या होते 1-4. चढावलेला चेंडू आणि 2 धावा घेण्यात यशस्वी होत असते. विराट कोहली समजतो असा आदित्य सुपर विकेट असा खोल घेण्याचा एक प्रयत्न एकपैकी धाव महत्वपूर्ण आहे आणि बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देता येते. असं म्हटलं तर प्रॅक्टिस फार महत्वाची. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी दरम्यान पहिला षटक जमतोय. पहिल्या संघाच्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-31 धावांची षटक. पुढलं षटक घेऊन येतात घरी आधी सुपर किंग कडून चैतन्य. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. चैतन्य यांचा पहिला चेंडू जोरदार मारलेला चेंडू आणि हातात येतो. खूप चांगली सुरुवात करून देतो चैतन्यांचा पुढचा चेंडू रोशन डिके यांना. पाहूया आपल्या संघासाठी रोशन डिके काय करतात ते. चैतन्याने टाकलेला चेंडू रोशन मारायला स्ट्रेट आहे आणि अतिशय आकर्षक बॉलिंग करतात ते नचिकेश धीमास आपल्या संघासाठी. 1 रनच्या 1 धाव येते. धावसंख्येत थोड्याशा धावेने भर पडते. धावसंख्या येते 8. पुन्हा रोशन मारले चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करते सनी डिके आणि 3 धावा गेले ते यशस्वी होते ते धोनी रोशन डिके होता काय धावसंख्येत धावसंख्या येते 11. नावाप्रमाणे रोशन नक्कीच आपलं नाव तर रोशन करणार आहे कारण त्यांनी सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत 1-1 धाव 3-3 धावा असं करत संघाच्या धावसंख्येचा आलेख वाढवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत. 3ऱ्या धावासाठी मिळवण्याचं होत नाही. 2च धावावरती समाधान मागावं लागतं रोशन डिके यांना.
आपल्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 13. 2-13. पुढील चेंडू उत्कृष्ट पटावलेला चेंडू 1 धाव घेण्यात यशस्वी होतात बहिरी भवनाचे खेळाडू. 14 रन 2 विकेट. पुढचा चेंडू रोशन डिके यांना 2 धाव आलेला चेंडू पुन्हा 1च धाव घेण्यात अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतात ते परेश. अंतिम सामना चालू आहे आणि संघातर्फे तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेण्यात येतं अभि सुपर किंग संघाकडून प्रणय धुमाळ. पाहूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतायत. प्रणय धुमाळ यांचा पहिला चेंडू स्ट्राईक येतात रोशन डिके. प्रणय टाकलेला पहिला चेंडू रोशनने जोरदार मारला. यांचा चेंडू 2 धाव घेण्यात तर यशस्वी झालेत आणि 2 धावावरती समाधान हवं. तो रोशन यांना धावसंख्येत भर येते. बहिरी भवानी संघाची धावसंख्या होते 17. 2-17. तिसरे षटक चालू आहे. बहिरी भवानी संघाची धावसंख्या 2-17. पुन्हा एकदा स्ट्राईक येतात रोशन. मारा करतील प्रणय यांचा दुसरा चेंडू रोशन डिके यांना आणि पुन्हा जोरदार मारलेला चेंडू पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतात ते दीक्षित गुडेकर आपल्या संघासाठी आणि 1च धाव घेण्यात यशस्वी होतात बहिरी भवानी संघातील खेळाडू. धावसंख्येत भर. धावसंख्या येते 18. 2-18. पुन्हा एकदा जोरदार मारलेला दर्शनाला चेंडू आणि उत्कृष्ट रोशन डिके यांनी बघा संघांचा निर्णय काय होतो आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट धाव त्यांच्याकडून पारदर्शक देण्यात येणार आहे. त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. सरी डिके संघ आपल्यामध्ये काही तो निर्णय देण्यासाठीची कुजबूज करत असताना पाहूया आपण काय निर्णय देतात ते. पण त्यांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. अतिशय उत्कृष्ट असे पंच लागलेले आपल्याला विनायक घाणेकर आणि देवेंद्र घाणेकर. 2 धावा नॉटआउट घोषित केल्या आहेत. पुढील चेंडू दर्शन गडसे यांना आणि तेवढा तिकट मारा करतोय प्रणय धुमक आणि एक अष्टपैलू खेळ आहे प्रणय धुमक आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण दीक्षित गुडेकर यांच्याकडून कारण दीक्षित एक नावाजला खेळाडू आणि या संघाचा संघनायक आहे आणि बहिरी भवानीचा संघनायक रोशन डिके वर्सेस दीक्षित गुडेकर असा हा खेळ चालू आहे. आता मुंबईच्या बाकीच्या मैदानातील गाडीला फलंदाज गोलंदाज प्रणय धुमक आणि दीक्षित गुडेकर या संघामधील शेवटचा चेंडू सुंदर असा बसला मला परंतु तेवढा तिकट प्रतिकार यांच्याबरोबर कोटिंग धावण्याचा प्रयत्न आहे. यशस्वी झाला. 2 धावा मिळत आहेत. बहिरी भवानी संघाला आणि संघाची धावसंख्या होते 3-5. 7-7 14 पाहिजे. संघाला उत्तम कामगिरी करतात घाणेकर आणि सूरज. पुढील मार्गावर पुन्हा सामन्यामध्ये रंगतदार बनाला आहे. बॅकअप कसं असावं हे आपल्याला पाहायला मिळतं. चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 13 धावा. रंगतदार सामना आणि प्रेक्षकांची तेवढीच गर्दी आणि सारे हे वर्गीचे खेळाडू आपापल्या संघ जिंकण्यासाठी कसा प्रयत्न करत आहे आणि पुन्हा लागला आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून मृत्यू लहान मृत्यू माड आणि पण फक्त 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न. एकूण धावसंख्या 3 विकेट 27. 3-5-27. पुढे चेंडू दर्शन आणि अशा प्रकारे आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून कामगिरी पंचांकडून एकूण धावसंख्या 4 बॉल बाकी. पुढील चेंडू आणि सुंदर असा चेंडू लागला. 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल याची नोंद आहे. बहिरी भवानी वर्सेस अभि सुपर किंग.
आणि इथे एकच धावावरती समाधान म्हणायला लागतंय. सुंदर इथे चेंडूमधून 6 धावांची आवश्यकता. 2 प्रत्येक प्लेअर आपल्या संघासाठी पडतात आणि मारला चेंडू आणि अभियान अडवण्याचा प्रयत्न खूपच करत 4 धावांची आवश्यकता. जर 4 धावा जर झाल्या तर हा सामना टाय होईल आणि रोम आयुष्यामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतो. व्हिडिओ सांग दादा आलं सांग. 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. थोडेसे दबावामध्ये आहेत दिसत आहेत पण चला लवकरात नाव घ्या. सुंदर असा सामना पाहायला मिळतो. प्रेक्षकांचे दाखल वाटेने गर्दी पाहायला मिळते. प्रत्येक जण कुठे झाडाच्या आडोशाला जागा मिळत तिथे बसलं. कोण रस्त्यावर बाईकवर बसून, कोण बांधावरती बसून, तर कोण झाडावरती बसून असा अत्यंत ठराविक निर्णायक चेंडू आणि 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा.